लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ संपन्न. पाथमी छडवेल कोरडे, तालुका साक्री येथून नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथील प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी नियत वयोमानानुसार तब्बल 29 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विद्यालयात सेवापूर्ती कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर आप्पासाहेब शंकरराव चिंदूजी बेडसे, मातोश्री कैलासवासी वेणुताई बेडसे तसेच थोर शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी माननीय भैयासाहेब अनिल सोनवणे हे होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त माननीय गजेंद्र भोसले, माननीय दीपक आहिराव, माननीय संजू पाटील, माननीय उत्तमराव बोरसे, व्यवस्थापन मंडळ सदस्य माननीय लाला मोरे, माजी प्राचार्य माननीय सी.एस. पाटील, धरणगाव, शिवसेना उबाटा, उपनेत्या माननीय शुभंगीताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे संगीत शिक्षक राकेश खेरनार व त्यांच्या संघाने स्वागतम स्वागतम सुस्वागतम हे स्वागत गीत सादर करून वातावरण मंगलमय केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशीनाथ गांगुर्डे यांनी केले. सत्कार मूर्तींचा परिचय व गौरव प्राध्यापक महेश सावंत यांनी केला. प्राचार्य रावसाहेब पाटील यांचा सपत्नीक स्नेहवस्त्रे, ड्रेस, साडी, टोपी, रुमाल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या धर्मपत्नी वैशाली पाटील यांनी 29 वर्षांच्या सहजीवनातील आंबटगोड आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांमधून प्राचार्य कुंदन पाटील, माजी प्राचार्य एन.डी. नांद्रे, माननीय जनार्दन पाटील आग्रा, माननीय सी.एस. पाटील, विश्वस्त गजेंद्र भोसले, शुभंगीताई पाटील तसेच अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून रावसाहेब पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करताना प्राचार्य रावसाहेब पाटील भावनिक झाले. 29 वर्षांच्या सेवा काळात सहकारी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. समारंभास शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सेवानिवृत्त प्राचार्य, विविध शाखातील कर्मचारी, नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक दादासाहेब रघुनाथ नागरे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी साक्री प्रतिनिधी भूषण बेडसे, धुळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.